आतापर्यंत आपण शेअर निवडण्याची तंत्र किंवा एक्झॅक्ट विकण्यासाठी आपल्याकडं काय विचारधारा पाहिजे इथपर्यंत तरी आपण नक्की अभ्यास केला. पण आता महत्त्वाचं येतं की एक्झॅक्टली ह्या कंपन्यांचा अभ्यास करण्यासाठी उपलब्ध आपल्याला डाटा कुठून मिळणार, म्हणजेच माहिती कुठून मिळणार. आणि ह्यासाठी सर्वात मोठे दोन रिसोर्सेस आपल्याजवळ आहेत, ते म्हणजे एक तरी इंटरनेट आणि दुसरं यासंबंधी प्रसारित होणारे डेली न्यूजपेपर्स किंवा काही मॅगझिन्स वगैरे अवेलेबल असतील ते. नक्कीच ज्यावेळेला काही व्यक्तींच्या मर्यादा अशा आहेत की इंटरनेटद्वारा सर्फिंग करून त्या सगळ्या डाटाचा रिसर्च करणं हे काही जणांना कदाचित टेक्नॉलॉजी ऑपरेटिंग येत नसल्यामुळे कदाचित अडचणीचं पडेल. आणि मग अशा सर्वच लोकांसाठी अशा रिटर्न डाटाज ज्या पेपर्स किंवा मॅगझिन्समधून उपलब्ध आहेत त्यातून आपल्याला उपलब्ध करणं ही आपली गरज पडते. आता ह्याचसाठी एक महत्त्वाचा पेपर आपल्याला जो शेअर मार्केटविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती प्रोव्हाइड करू शकतोय तो म्हणजे इकॉनॉमिक्स टाइम्स. आता या इकॉनॉमिक्स टाइम्समध्ये जे बिग बक्स नावाचं पेज येतं, ह्या पेजमध्ये दररोजच्या घडामोडी आपल्याला शेअर विषयीच्या पाहायला मिळतात. आणि त्या आपण जेव्हा पाहून अभ्यास करतो त्यावेळेला आपल्याला नेहमीच चांगल्या पद्धतीनं त्या शेअर्सविषयी नियोजन अभ्यास करता येतं. इकॉनॉमिक्स टाइम्समधील बिग बक्सचं वाचन करताना आपण सर्वात पहिल्यांदा मार्केट स्नॅपशॉट इथून सुरुवात करूया. आता ह्यामध्ये जे 3 कॉलम्स आहेत त्यातला पहिला कॉलम आपण थोडा ओव्हरव्ह्यू घेऊया. यामध्ये ओपन, हाय, लो, क्लोज, चेंज, 52 वीक हाय, 52 वीक लो, 3 इयर्स हाय आणि 3 इयर्स लो अशा प्रकारे टायटल्स आहेत. आता सगळ्यात पहिल्यांदा इथं सेन्सेक्स असं लिहिलेलं आहे आणि काही आकडे आहेत आणि इथं निफ्टी असं लिहिलेलं आहे. सेन्सेक्स या शब्दाचा अर्थ आहे मुंबई स्टॉक मार्केटचा निर्देशांक आणि निफ्टी याचा अर्थ दिल्ली म्हणजेच NSEचा निर्देशांक. आता एक्झॅक्ट हा सेन्सेक्स म्हणजेच मुंबई स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक हा ह्या दिवशी म्हणजे समजा जर हा पेपर 7 फेब्रुवारीचा असेल तर 6 फेब्रुवारीला ओपन म्हणजे सकाळी चालू असताना मार्केट ओपन झाल्यानंतर 9746 ह्या पॉईंट्सने ओपन झाला. तो त्या दिवसभरात 10,002.83 इथपर्यंत हाय गेला आणि त्याच दिवसातला तो लो 9,739 पर्यंत गेलेला होता आणि तिथून पुढं दिवसाअखेरीस 9,980 पॉईंट्सला तो क्लोज झाला. म्हणजेच एकंदरीत पूर्ण दिवसभरात 237.84 इतक्या पॉईंट्सने तो त्या दिवशी वाढला. आता जर इथं वजा चिन्ह असतं तर तेवढ्या पॉईंट्सने उतरला असं आपल्याला म्हणता आलं असतं. आता ही जी मुवमेंट झाली त्यामध्ये 52 आठवड्यातील हाय हा 10,002 हा योगायोगानं आजच्याच दिवशी आहे बघा आणि 52 आठवड्यातील लो हा एप्रिल 18ला 6,118 इतका होता. त्याच पद्धतीनं 3 वर्षाचा हाय हा सुद्धा योगायोगानं आजच्याच दिवसाचा आहे आणि लो हा एप्रिल 2003 मध्ये 2,904 इतका होता. आता यानंतर आपण पाहू ते म्हणजे क्वार्टरली रिझल्ट्स ऑफ द कंपनीज. आता यामध्ये जवळजवळ 2,048 कंपन्यांचा समावेश केलेला आहे आणि एकंदरीत ह्या कंपन्यांनी जी बिझनेस ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहेत त्याची तुलना करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक तर इथं डिसेंबर 2005चे फायनान्शियल रिझल्ट्स आहेत आणि इथं डिसेंबर 2004चे रिझल्ट्स आहेत आणि या दोघांची तुलना केलेली आहे की सेल्स किती वाढला 17.37ने वाढला, अदर इन्कम 10.18 वाढला, ॲब्सोल्यूट याच पद्धतीनं सगळ्या व्ह्यूजना कंपॅरिज करताना नेट प्रॉफिट कितीनं वाढलं 5.6. एक्झॅक्टली याचा आपल्याला डिलिव्हरी ट्रेडिंगमध्ये काही खास उपयोग होणार नाही. यानंतर आपण जे पाहू ते म्हणजे बोर्ड मीटिंग्स. एक्झॅक्ट शेअर मार्केटला लिस्टेड सगळ्याच कंपन्या नेहमीच जेव्हा जेव्हा त्यांच्या बोर्ड मीटिंग्स जाहीर होतात तेव्हा तशी माहिती हे एक्सचेंजेसना कळवतात आणि तीच माहिती मग इकॉनॉमिक्स टाइम्समध्ये छापून येते. आपण नेहमी विचार करून यांचे एजंट्स म्हणजे कोणत्या कारणासाठी मीटिंग अरेंज केलेली आहे ते पाहू शकतो आणि याच्यामध्ये प्रामुख्याने जर 3 कारणं असतील, जर या कंपनीचा शेअर स्प्लिट होणार असेल किंवा ही कंपनी जर ADR किंवा GDR जाहीर करत असेल तर ह्या कारणासाठी जर मीटिंग असेल तर कदाचित त्या मीटिंगच्या न्यूज पोटी तो शेअर वाढू शकतो. एक्झॅक्ट एखाद्या कंपनीचा शेअर स्प्लिट होणं याचा अर्थ समजा त्या कंपनीची सध्याची फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे आणि ह्या सध्याच्या फेस व्हॅल्यू 10 रुपये आणि मार्केट प्राइस 70 रुपये असं आपण गृहीत करूया.
जर समजा त्या कंपनीनं ठरवलं की 10 रुपयाचा फेस व्हॅल्यूचा शेअर आपण स्प्लिट करून 5 रुपये करूया. आता कंपनीच्या ह्या ॲक्टिव्हिटीजमुळे म्हणजे शेअरची फेस व्हॅल्यू इम्पोर्ट केल्यामुळं नक्कीच बाजारातील ही सेटलमेंट त्याच पद्धतीनं निम्म्या याच्यावर येणार. म्हणजेच बाजारातील 70 रुपये किंमत ही 35 रुपये होईल. तसं स्प्लिट जर 10 रुपयाचं 2 रुपयाला केलं म्हणजे 5 पट जर कमी केलं तर त्याच पद्धतीनं बाजारी किमतीवर पण 5 पट परिणाम होईल. एक्झॅक्टली त्यामुळे स्वतःजवळच्या होल्डिंगवर काहीच परिणाम होत नाही, तेवढ्या पर्सेंटमध्ये आपलं होल्डिंग वाढेल. पण एक्झॅक्टली या न्यूज पोटी नेहमी शेअर्सच्या किमती वाढतात असं मात्र आपल्या निदर्शनाला येतं. आणि त्याच वेळेला कंपनीनं जेव्हा GDR इट बिलॉंग्स टू ग्लोबल डिपॉझिटरी रिसिट आणि ADR अमेरिकन डिपॉझिटरी रिसिट्स ह्या रिसिट्स जेव्हा लागू करतात म्हणजेच या परदेशी व्यक्तींना किंवा परदेशी इन्स्टिट्यूशन्सना आपल्या भारतात गुंतवणुकीला त्या कंपनीत गुंतवणुकीला ज्यावेळेला संधी मिळते त्यावेळेला सुद्धा ॲक्च्युली ते कंपनीचं प्रगतीचं पाऊल असतं आणि यामुळेच ती कंपनी वाढत असताना आपल्या निदर्शनाला येतं. आता त्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे बुक क्लोजर डेट्स, रेकॉर्ड डेट्स. एक्झॅक्ट ज्यावेळेला कंपनी आपला डिव्हिडंड जाहीर करणार असते म्हणजे ज्या दिवशी डिव्हिडंड देणार असते तो दिवस म्हणजे रेकॉर्ड डेट. त्याचप्रमाणे ज्यावेळेला कंपनी आपला बोनस शेअर्स जाहीर करणार असते किंवा एखादा राईट इश्यू जाहीर केलेला असेल आणि तो ज्यावेळेला ती एक्झिक्यूट करणार म्हणजे देणार आहे ह्याच तारखांना आपण रेकॉर्ड डेट्स असं म्हणतोय. आणि हे इश्यूज किंवा हे डिव्हिडंड कोणाला द्यायचं तर ह्या रेकॉर्ड डेटच्या 4 दिवस आधी ज्या व्यक्तीकडे होल्डिंग असेल म्हणजे रेकॉर्ड डेटच्या आधीच्या तारखेपर्यंत ज्याच्याकडे होल्डिंग आहे तो व्यक्ती त्या डिव्हिडंडला किंवा त्या बोनस शेअर किंवा राईट इश्यूला पात्र ठरतो. तर अशा प्रकारे कंपनी बुक क्लोजर डेट्स 3 ते 4 दिवसाची जाहीर करते आणि त्या तारखांमध्ये त्या रेकॉर्ड डेटच्या आदल्या दिवसापर्यंत ज्याच्याकडे होल्डिंग आहे त्या व्यक्तीचं नाव आपल्या दप्तरी नोंदवते आणि त्याच व्यक्तीला डिव्हिडंड देते किंवा बोनस शेअर किंवा राईट शेअर देते. तर अशा त्या 3 ते 4 दिवसाच्या कालावधीला आपण बुक क्लोजर किंवा नॉन डिलिव्हरी म्हणतोय. बेसिकली शेअर मार्केटमधील जे ब्ल्यू चिप्स बेस्ड कंपन्या किंवा ए ग्रुपच्या कंपन्या आहेत ह्या कंपन्या बुक क्लोजर आणि रेकॉर्ड डेट्स किंवा नॉन डिलिव्हरी ह्या 3 कालावधीत नेहमी सर्वसाधारणपणे रेकॉर्ड डेट किंवा बुक क्लोजर डेट जाहीर झाल्यापासून सरासरी 5 ते 10% वाढतात असं अभ्यासांती लक्षात आलेलं आहे. म्हणजेच प्रत्येक कंपन्या आपली बुक क्लोजर डेट किंवा रेकॉर्ड डेट ही 3 ते 4 आठवडे आधी जाहीर करतात. म्हणजेच आपल्याला जवळजवळ 3 ते 4 आठवड्यांचा कालावधी मिळतोय. ज्यावेळेला रेकॉर्ड डेट जाहीर होईल आणि कंपनी नक्की नामांकित आहे हे आपल्याला अभ्यासांती लक्षात आलं असेल तर अशा कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्ट केलं की अगदी 15 ते 20 दिवसात आपल्याला 5 ते 10% ग्रोथ मिळू शकते आणि रेकॉर्ड डेटच्या 2 ते 3 दिवस आधी विकून टाकून आपण इन्स्टंट प्रॉफिट कलेक्ट करू शकतोय. आता इथं जो BSc सेटलमेंट प्रोग्राम हे कॉलम आहे याचा आपण जास्त अभ्यास करणार नाही आहोत कारण हे आपल्या डिलिव्हरी ट्रेडिंग रिलेटेड जास्त महत्त्वाचं नॉलेज नाही आहे. नॉन डिलिव्हरीचा अभ्यास आपण लक्षात घेतलास. आता त्याच पद्धतीनं काही इथं न्यू लिस्टिंग ऑन BSc हा कॉलम इथं म्हणजेच नव्याने लिस्ट झालेल्या इथं कंपन्या आपल्याला दिसतात. म्हणजेच सपोज रॉयल ऑर्चिड ही कंपनी कालच्या तारखेला लिस्ट झाली, ऑफर होती ती 162ची आणि लिस्टेड झाली ती 231ला. आता बऱ्याच वेळेला असं होतंय की काही IPOs हे खूप चांगले असतात. आपल्याही मनात असतं की हा IPO मला मिळाला पाहिजे, पण होतंय असं की आपण पैसे सुद्धा भरलेलो असतो ह्या IPOला आणि तरी सुद्धा हा IPO आपल्याला मिळत नाही. ठीक आहे, नाही मिळाला तरी चालेल, पण असा इतका डिमांडेबल IPO की जो मी प्रयत्न करून पण मिळाला नाही तो लिस्टिंगच्या फर्स्ट डेला जर विकत घेतला तर तो सुद्धा कदाचित आपल्याला येणाऱ्या काळात अतिशय चांगला गेन्स मिळवून देऊ शकतो. आणि याच कारणासाठी आपण न्यू लिस्टिंग ऑन NSE और न्यू लिस्टिंग ऑन BSc या कॉलम्सकडे लक्ष देऊ शकतोय. त्याच पद्धतीनं काही कंपन्यांची नावं बदलतात ती आपण इथं पाहू शकतोय आणि इथं हाय व्हॉल्यूम लो प्राइस्ड स्टॉक्स म्हणून येते. याकडे काही जास्त विशेष लक्ष देऊ नये कारण शेअर निवडण्याच्या आपण अतिशय चांगल्या पद्धती आपल्याजवळ बिल्ड केलेल्या आता अवेलेबल असल्यामुळं आपण यातून शेअर निवडणं ही कल्पना आपण ग्राह्य धरू नये. आता इथं काही निर्देशांक दिलेले आहेत बघा. ET100 म्हणजे इकॉनॉमिस्टनं स्पेशली फाइंड केलेल्या 100 कंपन्यांचा निर्देशांक त्याद्वारे तयार केलेला निर्देशांक हा काल किती होता 3147 आणि आज तो 3210 आहे. म्हणजेच एकूण टोटली 63 पॉईंटचा चेंज झालेला आहे. तसेच इकॉनॉमिक्स टाइम्स थ्रू अदर माइंडेक्स, लिफिक्स, ब्रँडेक्स आणि टेक्सटाईल ह्या निर्देशांकांची तुलना केलेली आहे एका दिवसाची. त्याचा आपण पुन्हा खाली अभ्यास करायचा. आता यातील
सर्वात महत्त्वाचा जो इंडेक्स आहे तो म्हणजे सेन्सेक्स. सेन्सेक्स हा मुंबईचा निर्देशांक आहे, मुंबई स्टॉक एक्सचेंजचा. आता इथे दिलेले कॉलम्स आपण रीतसर अभ्यास करू. सर्वात पहिल्यांदा इथं कंपनींची नावं आहेत, त्यानंतर डेज क्लोज म्हणजे काल तो शेअर किती रुपयाला क्लोज झाला ही कालची करंट लेटेस्ट प्राइस, आणि इथं जो आहे तो चेंज एक्झॅक्टली हा पर्टिक्युलर शेअर किती टक्क्यांनी वाढला अथवा उतरला, हा जो चेंज आहे तो इथं दिलेली प्राइस आणि याच्या आदल्या दिवशीची प्राइस, इथं दिलेली क्लोजिंग प्राइस आणि आदल्या दिवशीची क्लोजिंग प्राइस यांच्या दोघांची तुलना केलेली असते. आता इथं इन्फोसिस टेक्नॉलॉजीज हा 2.07 न वाढला, म्हणजेच इतक्यानी वाढला. त्याच पद्धतीने तो जे जर वजा चिन्ह असेल तर एखादा शेअर, आता इथं विप्रो हा -0.28 म्हणजेच एवढ्यानी उतरला. अशा पद्धतीने इथं चेंज दिलेला असतोय. इथून पुढे जो आहे तो एम कॅप, इट इज मार्केट कॅपिटलायझेशन ऑफ पर्टिक्युलर कंपनी, इट इज इन रुपीज करोड, एक करोड रुपीज मध्ये इथं दिलेला आहे. एक्झॅक्ट आपण इथं बघूया की इन्फोसिसचं मार्केट कॅपिटलायझेशन इथं दिलेलं आहे 66,380 कोटी. त्यानंतर रिलायन्सचं दिलेलं आहे. अशा सगळ्याच कंपन्यांचं दिलेलं आहे. इथं खास करून सेन्सेक्स तयार करण्यासाठी ज्या 30 कंपन्या आहेत यातील बऱ्याच कंपन्यांचा टोटल जो मार्केट कॅपिटलायझेशन तो सगळाच फ्री फ्लोट नसतोय. इथं दिलेला बघा फ्री फ्लोट मार्केट कॅपिटल. याचं एक उदाहरण घ्यायचं असेल तर आपल्या लक्षात येईल बघा की आपण ONGCचं उदाहरण घेऊया. ठीक आहे, आपण रिलायन्स इंडस्ट्री, आपण ONGCचं उदाहरण घेऊया. ऍक्च्युली ONGCचं मार्केट कॅपिटलायझेशन हे जवळपास 1,60,000 कोटीच्या आसपास आहे, परंतु इथं दिलेलं आहे 25,466 कोटी दिलेलं आहे. आता एक्झॅक्ट हा फरक आपल्याला समजावून असा घ्यायचा आहे की ONGCचा फक्त 25,446 इतकाच फ्री फ्लोट म्हणजे मार्केटमध्ये ट्रेडेड होतोय, आणि बाकीचे बऱ्याच कालावधीपासून प्रमोटर्स अथवा इतर बिग बीज कडून हा ट्रेडिंगला बाहेर न काढलेलाच आहे, म्हणजेच फ्री फ्लोट नाही आहे. इतकाच फक्त ONGCचं मार्केट कॅपिटलायझेशन फ्री फ्लोट आहे, म्हणजे इतक्याच किमतीच्या शेअर्समध्ये ॲव्हरेजली ट्रेडिंग होते असा त्याचा अर्थ आहे. म्हणजेच सेन्सेक्स तयार करणाऱ्या बऱ्याच कंपन्यांचा मोठा स्टॉक हा एक तरी कंपनी प्रमोटर किंवा काही बिग बीज कडून असाच रिझर्व्ह केला जातोय, तो कुठे ट्रेडिंगमध्ये उपलब्ध नाही हे आपल्याला निदर्शनास येते. आता त्यानंतरचा जो कॉलम येतो तो डेज बेट. संपूर्ण निर्देशांकाला सेन्सेक्सला जर आपण 100 गृहीत धरलं तर कोणत्या कंपनीचा वाटा त्यात किती होता मार्केट कॅपिटलायझेशनचा हे इथं आपल्याला दिसतंय. आणि त्याच नंतर इथं दिलेला तो प्राइस अर्निंग रेशो. तर वेगवेगळ्या कंपन्यांचा प्राइस अर्निंग रेशो इथं आपल्याला दिलेला आहे. म्हणजेच आपल्याला जी हवी माहिती एखादी कंपनीच्या विषयी अभ्यास करताना ती आपल्याला इथं प्राइस अर्निंग रूपाने उपलब्ध आहे. अर्थात सेन्सेक्सला लिस्टेड कंपन्या या नक्की आणि नक्की सुरक्षित असतात, कारण त्यांचं जे वास्टिंग असतं ते अतिशय प्रचंड प्रमाणात असते. तर याच पद्धतीने आता आपण निफ्टी विषयी विचार करू. जसं सेन्सेक्स तयार करण्यासाठी 30 कंपन्यांचा विचार केला जातोय, त्याचप्रमाणे निफ्टीचा NSEचा निर्देशांक तयार करण्यासाठी 50 कंपन्यांचा विचार केला जातोय, आणि सर्वात जास्त मार्केट कॅपिटलायझेशन असणाऱ्या पहिल्या 50 कंपन्यांचा विचार करून मग निफ्टी म्हणजेच NSEचा निर्देशांक तयार करण्यात येतोय. आता त्याचप्रमाणे तो एक आणखी निर्देशांक आहे तो म्हणजे माइंडेक्स. इट बिलॉंग्स टू 3 इंडस्ट्रीज, सॉफ्टवेअर, टेलिकॉम आणि मीडिया. यातील या 3 क्षेत्रातील सर्वात जास्त मार्केट कॅपिटलायझेशन असणाऱ्या कंपन्यांचा विचार करून हा माइंडेक्स नावाचा निर्देशांक बनवलेला असतोय. म्हणजे बरेच इन्व्हेस्टर असे असतात की त्यांना या तिन्हीमध्ये फक्त या 3च क्षेत्रात इन्व्हेस्टमेंट करणं खूपच आवडतं. त्याच पद्धतीने इथं लिफेक्स नावाचा एक निर्देशांक तयार केलेला असतोय. लिफेक्स बिलॉंग्स टू फार्मा इंडस्ट्री. भारतातील ज्या औषधी कंपन्या आहेत त्यातील महत्वाच्या कंपन्यांच्या मार्केट कॅपिटलायझेशनचा आधार घेऊन लिफेक्स हा निर्देशांक तयार करण्यात येतो. आता त्याच पद्धतीनं ब्रँडेक्स, इट बिलॉंग्स टू फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स कंपनीज, FMCG कंपनीज. तर इथं पण अशाच काही महत्वाच्या ब्रँडेक्स कंपन्या घेऊन त्यांच्या मार्केट कॅपिटलायझेशनच्या आधारे आपण इथं ब्रँडेक्स नावाचा एक सेन्सेक्स इंडेक्स तयार केलेला आहे. आता हा जो इन्स्टानेक्स इंडेक्स आहे तो हा इंडियन NRI किंवा परदेशातून भारतीय शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू इच्छितात अशा लोकांसाठी उपलब्ध असलेला हा इन्स्टानेक्स आहे.
आता अदर स्टॉक इंडेक्सेस मध्ये आपल्या इथं लक्षात येईल बघा की BSE 100 म्हणजे मुंबई स्टॉक एक्सचेंजवरील 100 कंपन्याची लिस्ट आपल्याला BSE इंडिया ह्या BSEच्या वेबसाईटवर तरी मिळेलच. आणि ह्या मग कंपन्यांच्या द्वारे तयार झालेल्या निर्देशांकात आज किती होता आणि काल किती होता आणि नेमका एक्झॅक्ट यांच्यामध्ये फरक किती झाला हे आपल्याला इथं पाहता येईल. तसेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवरील स्मॉल कॅपिटल कंपन्यांचा निर्देशांक तयार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मग नेमका किती फरक झाला, परवा दिवशी किती होता आणि काल किती होता यांच्या तुलनेतून आपल्याला त्यातील फरक समजेल. त्याच पद्धतीने BSE मिड साईज कॅपिटल ग्रुपमधील कंपन्यांचा निर्देशांकात नेमका फरक किती झाला हे आपल्याला दिसत आहे. त्याच पद्धतीनं BSE IT म्हणजे फक्त IT रिलेटेड कंपन्यांचा निर्देशांकातील फरक, PSU म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग कंपन्यांच्या निर्देशांकातील फरक अशा पद्धतीने इथं आपल्याला दिसेल. आता अशाच पद्धतीने इथं काही ग्लोबल इंडेक्सेस म्हणजे इतर परदेशी कंपन्यांच्या निर्देशांकांना इथं ओव्हरव्ह्यू घेतलेला असतोय आणि यातून नेमकी जागतिक घडामोड शेअर मार्केट संबंधी काय चालू आहे हे आपल्याला इथं दिसू शकते. आता एक्झॅक्ट हा अप अँड डाऊन कॉलम आहे तो आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. इथं आपल्याला एक ॲव्हरेजली सर्वे मिळून जाईल की आजचाच दिवसाचा विचार करता हा पेपर ज्या दिवशीचा आहे त्या दिवशी सेन्सेक्स जवळजवळ 237 पॉईंटनी वर होता. आता एक्झॅक्ट त्या दिवशी टोटल मुवमेंट्स काय झालेले आपण ते बघूया. इथं BSE वरील मुवमेंट्स अपटील इथं दिलेले आहे. त्याच्यामध्ये एकूण BSE वरील 1398 कंपन्या ह्या 98 कंपन्यांचे रेट्स वाढले आणि 1074 कंपन्यांचे रेट उतरले. एकूण 55 कंपन्यांच्या मध्ये ट्रेड झाला परंतु प्राइस मात्र चेंज झाली नाही आणि एकूण BSE वरील 2527 कंपन्यांच्या मध्ये ट्रेडिंग झालं. म्हणजेच आपण इथं सगळे आकडे लक्षात घेऊया. BSE ला लिस्टेड जवळजवळ 5600 कंपन्यांच्या पैकी फक्त निम्म्याच्या आसपास कंपन्यांच्या मध्ये दररोज सरासरी ट्रेडिंग होत असते आणि ज्या दिवशी सेन्सेक्स चढेल त्या दिवशी ट्रेडिंग झालेल्या कंपन्यातील सर्वसाधारणपणे 2/3 कंपन्या चढतात आणि 1/3 उतरतात आणि बरोबर त्याच्या उलट ज्या दिवशी सेन्सेक्स भरपूर उतरेल त्याला 2/3 कंपन्या उतरतात मात्र 1/3 चढतात. म्हणजेच अभ्यासू व्यक्तीला नेहमी आणि नेहमी चढणाऱ्या कंपन्या ह्या मिळू शकतात हे आपल्याला इथं लक्षात येईल. इथं बेसिकली BSEचा टर्नओव्हर किती झाला आणि NSEचा टर्नओव्हर किती झाला हा डेट वाईज आपल्याला मिळू शकते. त्याचबरोबर एक महत्वाचं इथं आपल्याला मिळेल ते म्हणजे आपल्या देशावर अत्यंत प्रभाव टाकणारे मार्केट मेकर्स दे आर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स. त्यांनी आजच्या दिवसात काय ऍक्टिव्हिटी केली हे आपल्याला दिसतंय. म्हणजे एक्झॅक्ट आजच्या ह्या 3 तारखेला त्यांचं बाईंग होतं ते 1902 कोटी रुपयाचं होतं आणि सेलिंग होतं ते 1275 कोटीचं. म्हणजेच ह्या एका दिवसात त्यांचं जवळजवळ 626 कोटी रुपयाचं एक्स्ट्रा ॲडिशनल बाईंग झालं. अशाच पद्धतीने प्रत्येक दिवसाचं बाईंग सेलिंग आणि टोटल ह्या 2006 ह्या साली काय झालं हे आपल्याला इथं पाहता येईल. फक्त अवघ्या 2 महिन्यामध्ये टोटल जवळजवळ 4719 कोटी रुपयाचं बाईंग ह्या फ्युचर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरांनी केलेलं आहे. आणि त्याच पद्धतीने इथं म्युच्युअल फंड्स जे आहेत यांच्यामुळे सुद्धा मार्केट आपलं एक वेगळ्या पद्धतीने मुवमेंट्स होतं. तर यांनी किती बाईंग सेलिंग केलं याच्या आपल्याला ऍक्टिव्हिटीज इथं पाहायला मिळतील. आता इथं PSU स्टॉक परफॉर्मन्स म्हणजेच पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ज्या कंपन्यांमध्ये सरकारचं होल्डिंग अति जास्त प्रमाणात आहे अशा कंपन्यांना आपण PSU म्हणजे पब्लिक स्टॉक परफॉर्मन्स पब्लिक स्टॉक्स असं म्हणतोय. तर बेसिकली या स्टॉक्सचं वैशिष्ट्य असं असतं की ह्या कंपन्या यातील बऱ्याच कंपन्या ह्या अतिशय चांगल्या नफ्यात चालतात आणि त्यामुळे डिव्हिडंड रूपी ह्या कंपन्या प्रचंड मोठा फायदा देतात. सरकारच्या रेव्हेन्यू मधला बराच मोठा रेव्हेन्यू हा अशा कंपन्यांच्या डिव्हिडंड रूपाने सुद्धा मिळतोय. तर बेसिकली आपण एक ओव्हरव्ह्यू घेऊन पाहिला तर बऱ्याच सरकारी कंपन्या ह्या 1 वर्षाच्या कालावधीत मागच्या 1 वर्षाच्या कालावधीत 50% 500% वाढलेल्या आहेत. इथं आपण ऑब्झर्वेशन करून पाहूया. बऱ्याच कंपन्या अशा आहेत की ज्या 1 वर्षाच्या कालावधीत सर्वसाधारणपणे 3-4 5 वाढलेल्या आहेत. म्हणजेच PSU स्टॉक्सच्या बाबतीत आपण एक असं गेजिंग करू शकतोय की ह्या कंपन्या जेव्हा उतरलेल्या प्राइसला आपल्याला भेटतील त्याला आपण नक्कीच याचं बाईंग करून अतिशय 1-2 वर्षात येणाऱ्या 2 वर्षात त्या कदाचित 2-3-4 वाढतील या अपेक्षेने त्या होल्ड करून ठेवू शकतोय. इथं आपल्याला इकॉनॉमिक्स टाइम्सच्या पेपर्समध्ये इथं शेअर होल्डिंग पॅटर्न्स दिलेले आहेत की कोणकोणत्या PSU कंपन्यांमध्ये गव्हर्नमेंटचं किती स्टेक्स आहेत. पहिलीच कंपनी बघा अँड्र्यू इले याच्यामध्ये गव्हर्नमेंटचं 93% स्टेक आहे.
बेलमध्ये 67% स्टेक आहे, BPCL मध्ये गव्हर्नमेंटचा 66% स्टेक आहे. आता त्याचबरोबर आपल्या मागाशी तत्वानुसार ह्या सगळ्यांचं सोडून जनरल पब्लिक किती कुठं कमीत कमी आहे ते पाहायचं आपल्याला, आणि तिथं मॅक्झिमम आपण एंट्री करायचा प्रयत्न केला तर अशा ठिकाणी शेअर्सच्या प्राइजेसमध्ये आपल्याला अतिशय चांगल्या ग्रोथ मिळण्याच्या शक्यता आहेत. त्याच पद्धतीनं इथं बँक स्टॉक परफॉर्मन्स म्हणजे काही बँकेचे शेअर्स इथं दिलेले आहेत, आणि जेव्हा या बँकांच्या शेअर्सचा आपण प्रमोटर होल्डिंग आणि फॉरेन इन्स्टिट्यूशनल होल्डिंग पाहू, आणि ते जास्तीत जास्त ज्या बँकांच्या शेअर्समध्ये आहे आणि जनरल पब्लिक अतिशय कमी जिथं आहे अशा बँकांमध्ये फंडामेंटल अनालिसिस करून मग इन्व्हेस्ट केलं तर नक्कीच आपल्या गुंतवणुकीतून आपल्याला जास्तीत जास्त फायदा मिळू शकेल. ठीक आहे, आता आपण पाहू अत्यंत इकॉनॉमिक स्टन्समधील अत्यंत महत्त्वाचा भाग, तो म्हणजे न्यू हाईज अँड लोज. मगाशी आपण चर्चा केली की द कंपनीज इन द ऑल टाइम हाईज, ज्या कंपन्या नेहमी स्वतःचाच रेकॉर्ड ब्रेक करत आलेले आहेत अशा काही कंपन्यांची नावं आपल्याला या कॉलममध्ये पाहायला मिळणार आहेत. इथं पहिल्यांदा आपण व्याख्या समजावून घेऊया. ज्या कंपनीसमोर असं बोर्ड करून दाखवलेलं चिन्ह असेल ती कंपनी अगदी कंपनी स्थापन झाल्यापासून सर्वात जास्त किंमत आजच्याच दिवशी होती असा त्याचा अर्थ घेता येईल. फॉर एक्झाम्पल पहिलीच कंपनी आपण विचार करूया, आदित्य बिर्ला. ही कंपनी आज इथे 759 रुपये या प्राइसला आहे, आणि याच्या पुढे असा एक बोर्ड करून दाखवलेला बाण आहे. म्हणजे आज अखेर 759 ही किंमत कधी यापूर्वी ह्या स्क्रिप्टची नव्हतीच. तशाच पद्धतीनं आपण पुढची स्क्रिप्ट घेऊया, बेल कंपनी. बेल ही PSU कंपनी यापूर्वी कधी 1881 प्राइसला नव्हतीच. अशा पद्धतीने आपल्या हे लक्षात येईल की सर्वात जास्त अगदी कंपनी एस्टॅब्लिशमेंट झाल्यापासून आज अखेर जी सर्वात जास्त किंमत होती ती जर काल स्ट्राईक झाली असेल तर बोर्ड करून इथं दाखवलेलं असेल. त्याच्याच बरोबर वेगळ्या पद्धतीनं इथं ल्युपिन नावाची एक कंपनी आहे, त्याच्या पुढे इथं 890 आहे. आता जर असं बोर्ड करून दाखवलेलं चिन्ह नसेल तर हा 52 आठवड्यातील हाय आहे असं आपण गृहीत धरायचं. एकंदरीत नुसताच 52 आठवड्यातील हाय असू देल नाही तर ऑल टाइम हायज असू देल, परंतु ह्या ग्रुपमध्ये येणाऱ्या ज्या ए ग्रुपच्या आणि खास करून विशेष करून B1 ग्रुपच्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या, या B1 ग्रुपच्या कंपन्या ह्या भविष्यकाळातील ए ग्रुपच्या ठरू शकतात, आणि यातील ज्या एव्हरग्रीनच्या कंपन्या आहेत त्या वाढण्याच्या मॅक्झिमम चान्सेस असतात. त्यातल्या त्यात आपण डिसाईड करताना एक बिलो दॅन 100 रुपीज किमतीची जेव्हा आपण कंपनी निवडतोय त्याला आपल्याला एक असा म्हणजे एक खात्रीपूर्वकता असते की भविष्यकाळात जर आपण येणाऱ्या 6 महिन्यात तो 70 ते 80% वाढला आणि मग त्यातला निम्मा स्टेक विकून उरलेला निम्मा मग 5 ते 10 वर्षासाठी ठेवला तर तो कदाचित 100 रुपयावरून 2, 4, 5,000 वर जाण्याच्या शक्यता दाट आहेत. म्हणजेच मुद्दा आपण असा समजून घेऊया की मेजरली ऑल टाइम हाईज यातून स्क्रिप्ट निवडताना आपण B1 कॉन्सन्ट्रेट राहावं, आणि त्यातल्या त्यात मग A आणि B2 वर राहिलं तरी चालेल, आणि अगदी रेअर केसला अदर्स मधले निवडा किंवा शक्यतो निवडूच नका. याच्या इन्व्हर्स मध्ये 52 एक किंवा ऑल टाइम लोज मध्ये इथे काही कंपन्या दिलेल्या असतात, तर शक्यतो यातल्या कंपन्यांच्याकडे आपण वळू नये असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण आपण लक्षात घेऊया मागच्या वर्षभरापासून संपूर्ण मार्केट क्लिअर बुलिश आहे, आणि या बुलिश मार्केटमध्ये ह्या एवढ्याच कंपन्या लो मध्ये जात आहेत याचा अर्थ कदाचित ह्या कंपन्यांचा काही पर्सनल प्रॉब्लेम असावा. या पद्धतीने आपली थिंकिंग स्ट्रॅटेजी आपण बिल्ड करू शकतोय. आता आपण स्टॉक्स इन सर्किट अँड फिल्टर हा महत्वाचा कॉलम बघूया. बेसिकली बऱ्याच इन्व्हेस्टरांना अज्ञानाअभावी सतत वाढत गेलेल्या कंपन्यांविषयी एक अट्रॅक्शन निर्माण होतं, परंतु समजा एखादी कंपनी अगदी एका महिन्यात तिप्पट चौपट इतक्या स्पीडनं वाढत असेल तर हे एवढी वाढली म्हणून पण आपण त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, आणि याच्या व्यतिरिक्त एवढ्या स्पीडनं वाढणाऱ्या कंपनीकडे शक्यतो आपण इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीनं लक्ष देऊ नये असं वैयक्तिक आमच्या ऑर्गनायझेशनकडून तुम्हाला दिलेलं रेकमेंडेशन्स आहेत. कारण एक्झॅक्ट ज्या स्पीडनं या कंपनीच्या वाढण्याच्या क्षमता आहेत कदाचित त्याच स्पीडनं जर ती उतरली तर ते मात्र आपल्यासाठी ऍक्सेप्टेबल नसेल. खास करून इथं स्टॉक इन सर्किट अँड फिल्टर या कॉलम्समध्ये बऱ्याच कंपन्या अशा येतात. एक्झॅक्टली आपण पहिल्यांदा स्टॉक इन सर्किट अँड फिल्टरचे व्याख्या आपण समजावून घेऊया. सेबीच्या स्थापनेपूर्वीचा काळ एक असा होता की एखादी कंपनी समजा एक 40 रुपये किमतीची एका दिवसामध्ये 40 वरून ती 70-80 रुपये प्राइसला जाऊ शकत होती, आणि त्याच्या बरोबर उलट एखादी 150-200 रुपये प्राइसची कंपनी पटकीने एखाद्या दिवसात
कदाचित ती 40-45 रुपयाला पण येऊन टेकू शकत होती एका दिवसात. आणि अशा एका दिवसाच्या मुवमेंटमध्ये जर डाऊनवर्ड्स मुवमेंटमध्ये आपल्यासारख्या सामान्य गुंतवणूकदार अडकला तर त्यातून त्याचं प्रचंड मोठं नुकसान होत होतं. आणि हे असं होऊन सामान्य इन्व्हेस्टराला खूप मोठा धोका पोचू नये यासाठी सेबीनं जे तयार केलेले नियम आहेत, तो नियम म्हणजे सेबीनं प्रत्येक शेअर्सच्या वाढीच्या मर्यादा ठरवून दिलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया की एखादा शेअर असा आहे की त्याला 20% एका दिवसात वाढण्यासाठी लिमिटेशन्स दिलेले आहेत किंवा उतरण्यासाठी. म्हणजेच तो शेअर दिवसातून जास्तीत जास्त 20% वाढू शकतोय किंवा 20% उतरू शकतोय. तोही 20% चढताना किंवा उतरताना पहिल्यांदा एक गॅप असेल. पहिल्या 10% चढल्यानंतर त्या कंपनीचं ट्रेडिंगवर बॅन आणला जाईल, म्हणजे ट्रेडिंग थांबवलं जाईल एक्सचेंज मार्फत. अर्ध्या तासात ट्रेडिंग होणार नाही, पुन्हा अर्ध्या तासानं पुन्हा चालू होईल ट्रेडिंग, आणि पुन्हा आणि 10% वाढला तर त्या दिवशीचं त्या शेअर्सचं ट्रेडिंग बंद. उतरताना असंच 10+10, चढताना असंच 10+10. बऱ्याचशाच कंपन्यांना 20% सर्किट लागते एका दिवसात, काही कंपन्यांना 10% लागते, काहींना 5% लागते. कंपनीनिहाय वेगवेगळे असे सर्किट्स लागतात. आता एक्झॅक्ट या सर्किट्सच्या नियमामुळं काही जणांच्या वाढीचा वेग थांबवला जातोय आणि उतरणीचा पण वेग थांबवला जातोय. परंतु जर बारीक अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की ह्या स्टॉक इन सर्किट्स फील्डमध्ये ज्या येणाऱ्या कंपन्या आहेत त्या सगळ्या TZST बऱ्याचशाच कंपन्या ह्याच ग्रुप्समधल्या आहेत की ज्यांच्याबद्दल आपण रिलायबिलिटी देऊ शकत नाही. म्हणजेच त्यांच्या वाढी आणि उतरणीवर विश्वास ठेवणे खूप अवघड आहे. म्हणून आमच्या ऑर्गनायझेशन मार्फत एक स्ट्रॉंग रेकमेंडेशन असं आहे की शक्यतो शेअर डिलिव्हरीसाठी शेअर्समध्ये गुंतवणूक करताना या स्टॉक इन सर्किट्समध्ये येणाऱ्या कंपन्यांचा विचारच करू नये. म्हणजे या सेक्टरकडे या कॉलमकडे कधी पाहूच नये. अशा प्रकारे आपण इकॉनॉमिक्स टाइम्सचा अभ्यास करून या नमस्कार. फिनिक्स क्रिएशन मार्फत प्रकाशित करण्यात आलेला CD संच आपण पाहिलात, याबद्दल आपणास हार्दिक धन्यवाद. या CD संचातील माहितीच्या आधारे आपण शेअर मार्केट या व्हर्च्युअल मनी मेकिंग सिस्टीममध्ये गुंतवणूक करून आपले उत्पन्न निश्चितच वाढवू शकाल, याबद्दल आता तुम्हास ही खात्री झाली असेल. फिनिक्स क्रिएशन या संस्थेचा हेतू लोकांना शेअर मार्केट या व्हर्च्युअल मनी मेकिंग सिस्टीमविषयी माहिती देणे, त्याचप्रमाणे शेअर्समध्ये सुरक्षित व फायदेशीर गुंतवणूक आपण कशा प्रकारे करू शकतो याबद्दल लोकांना ज्ञान देणे हा आहे. त्याचप्रमाणे संस्थेमार्फत लोकांना उद्योग व व्यवसायासंबंधी वेगवेगळ्या प्रकारे मार्गदर्शन केले जाते व लोकांनी उद्योग व व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये कार्य करावे यासाठी प्रयत्न केले जातात. त्याचप्रमाणे शेअर मार्केटमधील डे ट्रेडिंग, डेरिव्हेटिव्ज व कमोडिटी मार्केट यासारख्या शेअर मार्केटमधील ॲडव्हान्स ट्रेनिंग पद्धतीबद्दल लोकांना वेगवेगळ्या सेमिनार्समधून माहिती दिली जाते व गुंतवणूकदारांना मार्गदर्शन केले जाते. ज्याप्रमाणे या CD संचातील माहितीच्या आधारे आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून चांगले उत्पन्न मिळवू इच्छिता, त्याच पद्धतीने डे ट्रेडिंग, डेरिव्हेटिव्ज व कमोडिटी मार्केट या शेअर मार्केटमधील ॲडव्हान्स ट्रेडिंग पद्धतींचाही आपण अभ्यास करून त्यामध्येही चांगल्या प्रकारे गुंतवणूक करून आपले उत्पन्न अतिशय वेगाने वाढवू शकाल, याबद्दल आम्हास खात्री आहे. आपल्या जीवनातील आर्थिक प्रगतीकरता आणि व्यावसायिक यशाकरता संस्थेमार्फत आपणास मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. इंटरनेटच्या माध्यमातून शेअर्सचं ॲनालिसिस करण्यासाठी आपल्याला वेबसाईट्सचा खूपच उपयोग होतो. यापैकीच आपण पहिली जी वेबसाईट पाहतो ती म्हणजे sefi.com/finance. ह्या साईटवर एखाद्या पर्टिक्युलर कंपनीचं ॲनालिसिस करताना सर्वप्रथम आपल्याला सर्च विंडोमध्ये त्या कंपनीचं नाव टाकायला पाहिजे. बऱ्याच वेळेला असं होतंय की त्या कंपनीचं आपल्याला पूर्ण नाव माहीत नसते, तर अशा वेळेस आपण त्या कंपनीची काही आद्याक्षरं टाकून
आपण त्या कंपनीला शोधायचा प्रयत्न करू शकतोय. फॉर एक्झाम्पल आपल्याला आता मारुती उद्योग लिमिटेड कंपनीचा सर्च करायचा आहे, पण पूर्ण नाव माहीत नाही असं गृहीत धरून आपण मारुती हा शब्द तिथं टाईप करून ह्या गोवर आपण क्लिक करूया. इथं आपल्याला मारुती ह्या इनिशियलनं सुरू होणाऱ्या 5 ते 6 कंपन्या मिळाल्या. यातील आपण मारुती उद्योग लिमिटेड ह्या कंपनीच्या कंपनी कोडवर इथं आपण क्लिक करूया. आता इथं आपल्याला मारुती उद्योग लिमिटेड ह्या कंपनीचा स्नॅपशॉट ओव्हरव्ह्यू आपल्याला पाहायला मिळेल. यात बेसिकली हा इंट्राडे चार्ट इथं आपल्याला अवेलेबल आहे, म्हणजे एक आजच्या दिवसात ह्या शेअर्सच्या प्राइसमध्ये कशी मुवमेंट झाली हे आपल्याला पाहता येईल. त्याच पद्धतीनं 3 महिन्यात ह्या शेअर्सची किंमतीत काय चढ उतार झालेला आहे हे आपल्याला 3 मंथ्स याच्यावर क्लिक करून हा चार्ट अपडेटेड पाहता येईल. त्याच पद्धतीनं 6 महिन्यात काय चेंज झालेला आहे तो पाहता येईल आणि तसंच वर्षभरात काय चेंज झालेला तो पाहता येईल. सर्वसाधारणपणे एक इनिशियल इन्फॉर्मेशन इथं आपल्याला अवेलेबल आहे. आता सध्या शेअरची करंट प्राइस ही 903 रुपये आहे. ह्या शेअर्समध्ये आजच्या दिवशी 2.58 म्हणजे जवळजवळ 2.5% वाढ झालेली आहे. त्याच पद्धतीनं ह्या शेअरचा 52 वीक हाय 943 आणि 52 वीक लो 393 आहे. इथं आपल्या लक्षात येईल की हा शेअर आता सध्या तरी 52 वीक हाय जवळ आहे, परंतु नक्कीच हा आता सध्या हायली डिमांडिंग इंडस्ट्रीजमध्ये नोंदवला गेलेला शेअर आहे आणि त्याशिवाय स्वतःच 52 वीक हाय ब्रेक करणारा हा शेअर आहे. म्हणजेच हा आता 52 वीक हाय जवळ आहे, ह्याला आपण स्वाभाविकपणे ॲक्सेप्ट करूया. याचा प्राइस अर्निंग रेशो हा एखाद्या अतिशय प्रतिष्ठित कंपनीचा अप टू 40 असावा असं आपण म्हटलं. याचा 31 हा प्राइस अर्निंग रेशो आहे, हाही आपल्याला ॲक्सेप्टेड आहे. इथं पण गृहीत धरून याचे आपण बाकीचे फॅक्टर्सचा अभ्यास करताना इथं इन्फॉर्मेशन ह्या सेक्शनमध्ये दिलेल्या काही लिंक्सचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये बेसिकली कंपनीचं प्रोफाईल आपण पाहू शकतोय. याचबरोबर आपल्याला कंपनीचा संपूर्ण इतिहास हिस्ट्री ह्या लिंक्समध्ये पाहता येईल. त्याचबरोबर कंपनीचं लोकेशन्स, रजिस्टर्ड ऑफिस, वर्कशॉप प्लांट्स कुठे आहेत हे आपल्याला पाहता येईल, कॅपिटल स्ट्रक्चर पाहता येईल. सर्वप्रथम आपण इथं ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग्स ह्या कॉलमवर क्लिक करून कोणाकोणाचं होल्डिंग्स किती टक्केवारीत आहे हे आपल्याला इथं ह्या शेअर होल्डिंग्स पॅटर्न्स ह्या लिंकला क्लिक करून आपल्याला पाहता येईल. इथं आपल्याला 2006 साली 31 मार्च 2006 साली होल्डिंग्स जे आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. ह्या कंपनीमध्ये फॉरेन प्रमोटर्स जवळजवळ 54% इतका स्टेक फॉरेन प्रमोटर्सचा आहे. त्याच पद्धतीनं इंडियन प्रमोटर्स हे 10.27% आहेत. म्हणजेच एकूण प्रमोटर्स होल्डिंग हे जवळजवळ 64.48% आहे. त्याचसोबत ह्या कंपनीचं स्पेशालिझम असं आहे की याच्यामध्ये म्युच्युअल फंड्स जवळजवळ म्युच्युअल फंड्स प्लस UTI वाल्यांची इन्व्हेस्टमेंट्स 3.43% आहे. बँक्स अँड अदर इन्शुरन्स कंपनीज यांचे 11.85% आहे. फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरांची इन्व्हेस्टमेंट जवळजवळ 15% आहे. अप्रॉक्सिमेट हे जे हायली नॉलेजर इन्व्हेस्टर्स ग्रुप आहेत यांची जवळजवळ 30% इन्व्हेस्टमेंट ह्या कंपनीत आहे. आणि इन कॉन्ट्रास्ट ऑफ दॅट इथं जनरल पब्लिक इन्व्हेस्टमेंट फक्त 3% आहे. म्हणजेच आपल्या
अभ्यासातील सूत्रानुसार इथं जनरल पब्लिकची इन्व्हेस्टमेंट अतिशय कमी आहे आणि इंडिया प्रमोटर्स प्लस अदर बिग नॉलेजर पर्सन इन द शेअर मार्केट बिग इन्स्टिट्यूट्स यांची इन्व्हेस्टमेंट जास्त आहे. म्हणजेच ह्या अँगलनं पाहता पुन्हा हा शेअर आपल्याला एक आयडियल शेअर म्हणजे ज्यामध्ये प्रमोटर होल्डिंग प्लस अदर फॉरेन इन्स्टिट्यूशनल किंवा म्युच्युअल फंड्सची इन्व्हेस्टमेंट जास्त आहे असं आपल्याला हा शेअर आहे असं आपल्या लक्षात येईल. आता इथं बाकीचं आपण हिस्टॉरिकल प्राइस पाहू शकू. कंपनीनं वेळोवेळी जाहीर केलेल्या अनाउन्समेंट आपण इथं पाहू. आता सध्या आपण पाहू ते ह्या कंपनीचं बॅलन्स शीट पाहू. कंपनीची बॅलन्स शीट हा एक जस्ट इट इज अ मिरर ऑफ एव्हरी कंपनीज फायनान्शियल अचिव्हमेंट्स. इथं बेसिकली आपल्याला कंपन्यांचे 5 वर्षाचे फायनान्शियल असेट्स पाहायला मिळणार आहेत. आपल्या इथं 12 लिहिलेलं यावरून आपल्या लक्षात येईल की ह्या कंपनीचं इयर एंड हा डिसेंबर आहे. आता इथं 2001 2002 2003 2004 आणि 2005 असे 5 वर्षाचे फायनान्शियल रिझल्ट्स आहेत. त्यापैकी आपण 2005चे रिझल्ट्स इथं पाहण्याचा प्रयत्न करूया. या कंपनीचे इक्विटी कॅपिटल म्हणजेच भाग भांडवल हे 144.50 कोटी आहे. तसंच या कंपनीचे जे रिझर्व्हर्स आहेत ते अप्रॉक्सिमेट 4,234 करोड रुपीज आहेत. या कंपनीनं अदर लायबिलिटीसाठी जे प्रोव्हिजन्स केलेले आहेत ते जवळजवळ 1800 कोटी रुपयाचे आहेत आणि ॲट प्रेझेंट कंपनीकडं कॅश अँड बॅलन्स विथ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अप्रॉक्सिमेटली मोर दॅन 1000 करोड रुपीज आहेत. बिसाइड दॅट ह्या कंपनीच्या इन्व्हेस्टमेंट्स जवळजवळ 1500 कोटीच्या पुढे आहेत आणि टोटल जे फिक्स्ड ॲसेट्स आपण इथं पाहू. टोटल फिक्स्ड ॲसेट्स याच्यामध्ये इन ऑल टोटल ॲसेट्स इथं ग्रोस ब्लॉक्स जे आहेत ते 5053 कोटीचे आहेत. त्याच पद्धतीनं अदर ॲसेट जवळजवळ 3097 कोटीचे आहेत. म्हणजेच एकंदरीत ह्या कंपनीची जे टोटल ॲसेटिंग आहे ते अतिशय स्ट्रॉंग आहे. यावरून आपल्याला ह्या कंपनीची टोटल इकॉनॉमिक स्ट्रेंथ लक्षात येते. इथं कंपनीचं लोन फंड्समध्ये एकही आकडा नाही. याचा अर्थ ह्या कंपनीच्या आता सध्याच्या घडीला कोणत्याही प्रकारचे लोन नाहीत. म्हणजेच ज्याप्रमाणे आपण सिक्युरिटी इंडिकेटर्स पाहिले की या कंपनीचं कोणत्याही प्रकारचं लोन नाही. बिसाइड दॅट ह्या कंपनीकडे व्हेरी स्ट्रॉंग सिक्युरिटीज आहेत. गव्हर्नमेंट प्रमोटर्स होल्डिंग प्लस अदर फॉरेन इन्स्टिट्यूशनल होल्डिंग्स जास्त आहेत. म्हणजेच ही कंपनी आपल्याला गुंतवणुकीसाठी आत्ताच्या सध्याच्या घडीला सुद्धा योग्य वाटते. एकच फॅक्टर फक्त इथं आपल्या टोटल रूल्सच्या अपोजमध्ये वर्क करतोय तो म्हणजे की आता सध्या हा शेअर 52 वीक हाय जवळ आहे. आफ्टर ऑल हा शेअर बऱ्याच दिवसापासून स्वतःचाच हाय मोडत आहे आणि नक्कीच अशा प्रकारे स्वतःचाच हाय मोडत वाढण्याच्या ॲबिलिटीज या शेअरमध्ये आहेत. अशा पॉझिटिव्ह अँगलनं आपण या शेअरमध्ये गुंतवू शकतोय. आता इथं आपण रेशोज ह्या लिंकवर क्लिक करून ह्या कंपनीच्या फायनान्शियल ॲसेट्समध्ये फायनान्शियल मुवमेंट्सच्या रिलेटेड जे रेशोज आहेत हे सर्व रेशोज आपण इथं पाहू शकतोय. म्हणजेच इथं आपण या कंपनीचं प्राइस अर्निंग पर शेअर काय आहे किंवा या कंपनीची बुक व्हॅल्यू काय आहे आणि मग आपल्या सध्याच्या करंट प्राइसची त्याची तुलना करून आपण हा शेअर घेण्यास कितपत योग्य आहे असा आपण आपल्या पातळीवरचा विचार करून त्या शेअर घेण्याचे बाईंगचे अथवा सेलिंगचा टोटल डिसिजन आपण करू शकतो. इथं आपल्याला ह्या कंपनीचे रिलेटेड बरेच रेशोज इथं पाहायला मिळतात. आता एक वेगळ्या अँगल्समधून सेफी.com ह्या साईटवर वेगवेगळ्या चांगल्या कंपन्या शोधायचं तंत्र म्हणून आपण इथं मार्केट वॉच ह्या सर्च कॉलमचा अभ्यास करू. यामध्ये वीकली गेनर्स किंवा आपल्याला हवे असतील तर मंथली लुजर्स मंथली गेनर्स असं कोणताही एक ऑप्शन सिलेक्ट करूया. आपण वीकली गेनर्स हा सिलेक्ट करूया आणि इथं
ग्रुप सिलेक्ट करूया की कोणत्या ग्रुपवरच्या मला सर्च करायचे आहेत. आता सध्या आपण BSc A ग्रुपच्या कंपन्या सर्च करायचा प्रयत्न करूया. यामध्ये एक A ग्रुप ह्या विषयी आपण यापूर्वी लेक्चर्स मधून ऐकलेलं आहे की these companies have a particular reliability आणि म्हणून मेजर फोकसिंग आपण ह्या A ग्रुपच्या कंपन्यांवर ठेवलेलं आहे. आता इथं आपल्याला बरेच ऑप्शन्स मिळतात. इथं आपल्याला सर्वसाधारण एक 10 कंपन्यांचा डाटाबेसचा ओव्हरव्ह्यू आहे. इथं आपण नेक्स्ट ह्याला क्लिक करून पुढच्याही कंपन्या पाहू शकतो. बेसिकली इथं गरवारे पॉलिस्टर लिमिटेड नावाची ही जी कंपनी आहे, ह्या कंपनीच्या 1 वीक मुवमेंट्स इथं दाखवलेले आहेत आणि ह्या एका आठवड्यामध्ये ही कंपनी अप्रॉक्सिमेट 23% ग्रोथ झालेली आहे. तर ठीक आहे, ह्या कंपनीचं आपल्याला ॲनालिसिस, अशा बऱ्याच कंपन्यांचं आपण ॲज अन ॲव्हरेजिंग इथं ओव्हरव्ह्यू घेऊन किती टक्के वाढली हे पाहून समजा आपण ह्या कंपनीचं एक ओव्हरऑल स्टडी करायचं ठरवलं, तर यासाठी आपल्याला ह्या कंपनीच्या इथं नावावर क्लिक करायला पाहिजे. हां, तर आता इंडिव्हिज्युअल ह्या कंपनीचा टोटल डाटा आपल्याजवळ इथं अवेलेबल होत आहे. मगाशी ज्या पद्धतीनं आपण मारुती उद्योग लिमिटेड ह्या कंपनीचा टोटल ओव्हरव्ह्यू स्टडी केला, त्याच पद्धतीनं आता आपण गरवारे पॉलिस्टर लिमिटेड ह्या कंपनीचा एक ॲव्हरेजिंग स्टडी करू शकतो. यामध्ये सर्वात पहिल्यांदा 6 मंथचा चार्ट हायलाइटेड झालेला आहे की टोटल 6 मंथमध्ये ह्या प्राइसची मुवमेंट कशी झालेली आहे. तर याचा ओव्हरव्ह्यू आपण घेऊ शकतो, 1 इयरचा ओव्हरव्ह्यू घेऊ शकतो, 3 मंथचा. इथून एक आपलं एक डिसायडेशन होईल. आता त्यासोबत इथलं टोटल ओव्हरव्ह्यू आपण वर्कआउटमध्ये पाहूया की सध्या हा शेअर मागच्या आठवड्यात जवळजवळ 23% वाढलेला आहे, परंतु आजच्या दिवसात हा शेअर जवळजवळ 8.5% घसरलेला आहे. आता आत्ताची करंट प्राइस ही 54 रुपये आहे आणि 52 वीक हाय 79 रुपये 80 पैसे व लो 40 आहे. याचा प्राइस अर्निंग रेशो सुद्धा एक्सलंट आहे, जवळजवळ 6.9 म्हणजे लोएस्ट प्राइस अर्निंग रेशो. म्हणजेच ह्या कंपनीनं मागच्या वर्षी डिव्हिडंड रुपी दिलेला जो गेन आहे तो हाय आहे, इथंपर्यंत आपल्या लक्षात येईल. याची फेस व्हॅल्यू आपण बघून ठेवूया. इथं ह्या शेअरची फेस व्हॅल्यू 10 रुपीज आहे आणि आता सध्या याचा ट्रेडेड प्राइस ही 54 रुपये आहे. आता आपण ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न्स अथवा बॅलन्स शीट आणि बाकीच्या सर्व गोष्टी पाहून ह्या कंपनीत इन्व्हेस्ट करायचं, ही कंपनी आता सध्या इन्व्हेस्टमेंटला योग्य आहे का नाही अशा पद्धतीने आपण नक्कीच डिसायडेशन्स घेऊ शकतोय. आता आपण बेसिकली असा अभ्यास करू की एखाद्या सेक्टर वाईज आपल्याला कंपन्या कुठे मिळतील. त्यासाठी आता आपण पहिल्यांदाच पूर्वीच्याच पद्धतीनं वीकली गेनर्स आणि वीकली BSc A ग्रुपमधल्या कंपन्यांची लिंक्स पहिल्यांदा काढूया. आता इथं या सेक्टर ट्रॅकमध्ये आपल्याला सेक्टर वाईज कंपन्या मिळतील. सपोज दॅट आता सध्या आपल्याला अजून सुद्धा सिमेंट आपल्याला समजा आता आपल्या एक्सपेक्टेशन प्रमाणे आपल्याला मीडिया आणि एंटरटेनमेंट ह्या रिलेटेड ज्या कंपन्या आहेत BSc एक्सचेंजवर लिस्टेड, ह्या कंपन्यांचा आता आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर आपण इथं आपण गो असं क्लिक करूया आणि बेसिकली सेक्टर वाईज अभ्यास करताना आपल्याला अतिशय चांगल्या कंपन्या आपण शोधण्याचं तंत्र म्हणून आपण ह्या सेक्टर ट्रॅककडे पाहू शकतोय. इथं आता आपल्याला जो डाटा अवेलेबल आहे त्या डाटामध्ये आपण लक्षात बघू शकतोय की कोणकोणत्या कंपन्यांचे करंट प्राइसेस काय आहेत. आता श्री अधिकारी ब्रदर्स लिमिटेड हा मागच्या कालावधीत स्प्लिट झाल्यानंतर आता सध्या तो करंट प्राइस 16 रुपयाला उपलब्ध आहे आणि त्यानंतर त्याची जी 52 वीक आता सध्या तो 52 वीक लो जवळ आहे आणि हाय हा त्याचा 115 आहे. ठीक आहे, पुन्हा बाकीच्या बऱ्याच कंपन्यांचा आपण इथंच ओव्हरव्ह्यू घेऊया. सपोज आता एक सायबर मीडिया नावाची इथं कंपनी आपल्याला दिसते आणि ही कंपनी ह्या कंपनीचा लो 77 रुपये आणि हाय 190 रुपये आहे. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा श्री अधिकारी ब्रदर्स लिमिटेड ह्याच कंपनीचा ॲनालिसिस करायचा प्रयत्न करूया. त्यासाठी त्या कंपनी नावावर आपण क्लिक करून पुढे जाऊ शकतोय. याच लिस्टमध्ये येणाऱ्या पुढच्या कंपन्या आपण नेक्स्ट असं क्लिक करून पुढच्या पेजवर पाहू शकतोय. आता सध्या आपण अधिकारी ब्रदर्स लिमिटेड ह्या साईटचा ॲनालिसिस करायचा प्रयत्न करूया. नक्कीच हा शेअर अगदी पूर्वीपासून एक रेनाऊन स्क्रिप्ट म्हणून नावाजला जातोय.
आता इथं मगाशी झालेल्या चर्चेनुसार आपल्या लक्षात येईल हा 6 मंथचा चार्ट आहे आणि या 6 मंथ चार्टमध्ये हा एका दिवसातली जी घसरण आहे ती ॲक्च्युली या शेअर मधली घसरण नाही आहे, तर त्या कालावधीत तो शेअर हा स्प्लिट झालेला आहे. इथं आपण त्या कंपनीचा ग्रुप पाहू शकतोय. B1 ग्रुपमधली कंपनी आहे. फेस व्हॅल्यू आता सध्या 10 रुपये आहे. प्राइस अर्निंग रेशो सुद्धा सफिशियंट आहे आपल्यासाठी. ह्या इतक्याशा सॅटिस्फॅक्शन अंदाने इतकी चांगली कंपनी बऱ्याच दिवसापासून तशी म्हणावी तशी वाढ झालेली नाही आणि आफ्टरऑल यांचा जो प्रोडक्ट आहे तो व्हर्च्युअल प्रोडक्ट आहे. नक्कीच अशा एखाद्या रिनाऊंड प्रतिष्ठित कंपनीचे अशा सिच्युएशन नंतर शेअर प्राइस वाढण्याच्या शक्यता आहेत. तरी इतर बॅकग्राऊंड या शेअरची काय आहे हे बघण्यासाठी आपण शेअर होल्डिंग पॅटर्न्स बघूया. हां, इथं आपल्याला एक ओव्हरव्ह्यू आहे शेअर होल्डिंग पॅटर्नचा. याच्यामध्ये इंडियन प्रमोटर्स 44% आहेत. बाकीचं फॉरेन इन्स्टिट्यूशनल इथं जास्त प्रमाणात नाही, परंतु बँक अँड इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंड्स हे अप्रॉक्सिमेट 6% आहेत. रेस्ट ऑफ प्रायव्हेट कॉर्पोरेटिव्ह बॉडी जवळजवळ 14% आहेत आणि जनरल पब्लिक हे अप टिल 36% पर्यंत आहे. आपण जनरल पब्लिकचं होल्डिंग हे अप टिल 20 म्हणतो, पण नो डाऊट असं अधूनमधून कधीतरी असं चेंज होणार आहे आणि ॲव्हरेजिंग ह्या कंपनीचं मागचं प्रिव्हियस सुद्धा जनरल पब्लिक हे 35 आहे. आता आपण ह्या कंपनीचे बॅलन्स शीट्स चेक करू शकतोय. बॅलन्स शीटमध्ये आपल्या लक्षात येत आहे की कंपनीचे इक्विटी कॅपिटल हे अप्रॉक्सिमेट 9.28 करोड रुपीज आहे आणि रिझर्व्हर्स हे 88.74 करोड आहेत. म्हणजे आपल्या रूलप्रमाणे इक्विटी कॅपिटलायझेशनच्या 10 पटीच्या आसपास आता सध्या ह्या कंपनीचं रिझर्व्हर्स आहेत. हा एक गुड फॅक्टर आहे. बिसाइड दॅट कंपनीची कॅश बॅलन्सिंग 1.7 करोड आणि इन्व्हेस्टमेंट्स या 4.98 करोड आहेत. इट इज ॲडिशनल पार्ट. म्हणजेच एक सॅटिस्फाईड या कंपनीचे फायनान्शियल रेशोज आहेत असं आपण म्हणू शकतोय. आणि यासोबत मग बाकीच्या फायनान्शियल रेशोज व अदर डाटा पाहून आपण हा शेअर आता सध्या बाईंगला किंवा लॉंग टर्म होल्डिंगला होल्ड करण्याचा डिसिजन आपण घेऊ शकतोय. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या कंपन्यांच्या रिसर्च करून आपण इंटरनेटद्वारा ह्या कंपन्यांची जी अधिकृत माहिती आहे त्यांचा अभ्यास करून आपण शेअर्स विकत घेणं ह्याविषयी आपले डिसिजन्स क्लिअर करू शकतो. आता आपण फार्मास्युटिकल सेक्टर्स म्हणजे फार्मा सेक्टर्समधील काही कंपन्यांचा ॲनालिसिस करायचा प्रयत्न करूया. यामध्ये पहिलीच कंपनी रेनबक्सी लॅबोरेटरीज, एक व्हेरी रिनाऊंड कंपनी इन द इंडियन फार्मा सेक्टर आपण म्हणू शकतोय. सध्या ही स्क्रिप्ट 504 रुपयाला ट्रेडेड होत आहे आणि याचा 52 वीक हाय लो पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की इतकी चांगली स्क्रिप्ट आता सध्या आपल्याला लो जवळ अवेलेबल आहे. नक्कीच ह्या मागच्या महिन्यात ते 1.5 महिन्यापासून ही स्क्रिप्ट 385 वरून जवळजवळ 20% च्या आसपास ग्रोथ झालेली आहे. इथून पुढे नक्कीच ही स्क्रिप्ट आपल्याला पुन्हा वाढण्याचे मॅक्झिमम चान्सेस दिसतात. ह्या आधारावर आपण ह्या स्क्रिप्टचे ॲनालाइज करायचा प्रयत्न करू. रेनबक्सी ह्या कंपनीचं 6 महिन्याचं रेकॉर्डेशन आपल्याला पाहायला मिळतं. इथं जनरली जवळजवळ मागचे 4 ते 5 महिने हा तसा स्टेबल रेट होता, जास्त विशेष वाढलेला नव्हता. पण मागच्या महिन्या ते 1.5 महिन्याच्या कालावधीत हा शेअर वाढण्याच्या गतीला आहे. म्हणजेच जे काही कंपनीचे प्रॉब्लेम्स असून ते दूर होऊन इथून पुढे नक्कीच या कंपनीत
वाढण्याची गती आहे असं आपण एक आपला विचार निर्माण करून किंवा पुढचं 1 इयर चार्ट किंवा 3 इयर चार्ट बघून ह्या चार्टवरून आपले डिसिजन्स घेऊन, शिवाय सोबत इथं ॲडिशनल दिलेली माहिती प्राइस अर्निंग रेशो हा आपल्या रूल्सला सेट होणार आहे. त्याच पद्धतीनं बाकीची माहिती फेस व्हॅल्यू 10 रुपीज आहे, करंट प्राइस आणि 52 वीक हाय लोची तर तुलना करून आपण ह्या कंपनीच्या शेअर होल्डिंग पॅटर्न्स याविषयी आता विचार करूया. रेनबक्सी ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न्समध्ये इंडियन प्रमोटर्सचा वाटा जवळजवळ 34.88 म्हणजे 35% आसपास आहे. म्युच्युअल फंड्स 2.36 पॉईंट, बँक्स अँड इन्शुरन्स कंपनीज 13.55, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स स्टील देअर 20%. म्हणजेच हे जे बिग पॉवरेबल इन्व्हेस्टर्स ग्रुप आहेत यांचं जवळजवळ 36% इन्व्हॉल्वेशन या कंपनीत आहे. त्याचसोबत अदर कॉर्पोरेटिव्ह बॉडीज अँड अदर फॉरेन इन्व्हेस्टर्सची इथं पर्सेंटेज आहे आणि जनरल पब्लिक फक्त 20% आहे. याचाच अर्थ जनरल पब्लिक अतिशय कमी आहे असं आपल्याला म्हणता येईल आणि ह्या कंपनीत गुंतवणुकीला एक पूरक वातावरण आहे हे आपल्याला ह्या गोष्टींवरून दिसतंय. तरीसुद्धा आपण ह्या कंपनीचं बॅलन्स शीट पाहूया. बॅलन्स शीटमध्ये आपण 2004 सालचा इथं जो रिझल्ट आहे त्या रिझल्टला आपण ओव्हरव्ह्यू घेऊया. इथं ओनर्स फंड 185 करोड रुपये आहे आणि रिझर्व्हर्स जवळजवळ 2320 कोटी आहे. त्याचबरोबर कंपनीनं अदर लायबिलिटीजसाठी टोटल 1500 रुपये रिझर्व्ह ठेवलेले आहेत. कंपनीच्या बँक्समधील शिल्लक ही 37 कोटी आहे आणि कंपनीच्या इन्व्हेस्टमेंट्स इतर ऑर्गनायझेशन्समध्ये 579 कोटी आहेत. म्हणजेच नक्कीच इथं एक फायनान्शियल स्ट्रॉंगनेस आहे. लोन फंड ह्या कंपनीचं इथं काहीही आपल्याला दिसत नाही. ह्या सगळ्यांचा ओव्हरव्ह्यू घेताना आपल्या लक्षात येईल की ही कंपनी इन्व्हेस्टमेंटसाठी एक सिक्युअर कंपनी आहे असं आपल्याला नक्कीच ग्रह करता येईल. आणि आत्ता सध्या रेनबक्सी सारखी कंपनी 52 वीक लो जवळ आहे. याचा विचार करून आपण या कंपनीमध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचा विचार करून नक्कीच आपण एक प्रॉफिटेबल इन्व्हेस्टर बनू शकतोय. आता आपण सेक्टर ट्रॅकद्वारे टेलकम BSE वरील टेलकम इंडस्ट्रीमधल्या काही कंपन्यांचा अभ्यास करू. त्यातली पहिल्यांदा MTNL म्हणजेच महानगर टेलिफोन निगम लिमिटेड ह्या कंपनीचं ओव्हरव्ह्यू इथं फक्त घेऊया. यामध्ये ह्या कंपनीचं 52 वीक हाय 210, लो 108 आहे. सध्याची करंट प्राइस ही 210 हाय जवळ आहे. पण नक्कीच ही कंपनी आत्ताच्या बुलिश रॅलीमध्ये ह्या मागच्या 6 महिन्यापासून अतिशय चांगल्या पद्धतीनं या शेअरची किंमत वाढत आहे. नक्कीच याचं आपण ॲनालिसिस करून या कंपनीच्या ग्रोथच्या पाठीमागे कोणती कारणं आहेत आणि मग ही कंपनी आपल्याला गुंतवणुकीस योग्य आहे का नाही हा आपण विचार करू शकतोय. 6 मंथचा चार्ट पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की मागच्या 6 महिन्यापासून ही कंपनी अतिशय चांगल्या प्रकारे वाढत गेलेली आहे. जवळजवळ मागच्या 6 महिन्यात 220 वरून 210 रुपयावर जाणं म्हणजे मोर दॅन 80% ग्रोथ मागच्या 6 महिन्यात ह्या कंपनीचा आहे. ह्या कंपनीचा प्राइस अर्निंग रेशो पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की अतिशय म्हणजे सध्याच्या करंट प्राइसच्या ॲव्हरेजिंगनं सुद्धा प्राइस अर्निंग रेशो हा अतिशय समाधानकारक प्राइस अर्निंग रेशो आहे. फेस व्हॅल्यू आपण बघून घ्या, 10 रुपये फेस व्हॅल्यू आहे. एक गोष्ट लक्षात येईल की हा बुलिश रॅलीमध्ये ऑल टाईम हाईजला स्वतःच्या ब्रेक करणारा हा शेअर आहे. नक्कीच हा शेअर कदाचित आपल्यासाठी एक एक्सलंट शेअर लॉंग टर्मसाठी बनू शकतोय. त्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा शेअर होल्डिंग पॅटर्न बघूया. या स्क्रिप्टमध्ये प्रमोटर होल्डिंग जवळजवळ 56% आहे. अँड बिसाइड दॅट सगळ्यात मोठं म्हणजे म्युच्युअल फंड्स 3.3, बँक्स अँड इन्शुरन्स 14%, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स 13% आणि त्याचबरोबर कॉर्पोरेट बॉडीज 2.57, NRI अँड अदर फॉरेन इन्व्हेस्टर्स 7.42% अँड या सगळ्यांच्या ॲव्हरेजमध्ये
जनरल पब्लिक फक्त 2.71% आहे. म्हणजेच या कंपनीत जनरल पब्लिकचं स्टेक कमी आहे, पण बाकीच्या सर्व वाईज इन्व्हेस्टर्स ग्रुपचं पर्सेंटेज जास्त आहे. याचा अर्थ नक्कीच या शेअरमध्ये एक स्ट्रॉंग डेप्थ आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यासाठी आपण सर्वप्रथम या कंपनीची बॅलन्स शीट पाहूया. आणखीन थोडासा अभ्यास करून आपल्याला पाहता येईल की या कंपनीमध्ये आत्ता सध्या इन्व्हेस्टमेंट करण्याच्या पॉसिबिलिटीज कशा क्लिअर होतात. त्या बॅलन्स शीटवरून आपल्या लक्षात येईल की टोटल फंडामेंटल या कंपनीचं हायली स्ट्रॉंग आहे. भाग भांडवल 630 कोटी रुपये आहे आणि त्याच्या कितीतर पटीनं म्हणजे 10,313 कोटी इतकं मोठं या कंपनीचे रिझर्वन्सीज आहेत. बिसाइड दॅट कंपनीचं लोन फंड हा ॲब्सोल्यूट झिरो आहे. अदर लायबिलिटीसाठी कंपनीनं 11,797 रुपये रिझर्व केलेले आहेत. कंपनीची कॅश रिझर्वन्सी विथ रिझर्व्ह बँक जवळजवळ 2,000 कोटी रुपये आहे. म्हणजेच फक्त कंपनीची बँकेतील शिल्लक ही भागभांडवलाच्या जवळजवळ तिप्पट ते चौपट आहे. त्याचसोबत कंपनीचे इन्व्हेस्टमेंट्स जवळजवळ 400 कोटी रुपयाच्या आसपास आहेत. कंपनीचे ग्रोस ॲसेट्ससुद्धा एक्सलंट आहेत. जवळजवळ 14,000 कोटी रुपयाचे ग्रोस ॲसेट्स आहेत. या सगळ्यांचा विचार करता एक व्हेरी स्ट्रॉंग फंडामेंटल्स असणारी ही कंपनी आहे इथपर्यंत आपल्या लक्षात येतं आहे. आता आपण ह्या कंपनीचे काही रेशोज पाहूया. या सर्व रेशोजमधून सर्वप्रथम आपण बुक व्हॅल्यू पाहूया. या कंपनीची बुक व्हॅल्यू 173 रुपये आहे आणि आत्ता सध्या ट्रेडेड प्राईस 210 रुपये आहे. म्हणजेच सध्या ह्या कंपनीची करंट मार्केट प्राईस ही इट इज नियर द बुक व्हॅल्यू, जस्ट नियर द बुक व्हॅल्यू. आणि हा एक अतिशय चांगला स्ट्रॉंग फॅक्टर आहे की ज्या फॅक्टर्सच्या आधारे आपण लॉंग टर्मसाठी ह्या कंपनीत इन्व्हेस्ट करायचा आत्ता सध्या जरी डिसिजन घेतला तरी आपण नक्कीच मोर अँड मोर बेनिफिटेड ठरू शकतोय. या पद्धतीनं शेअर मार्केटमधील ज्या आपल्याला उपलब्ध कंपन्या ह्या सगळ्याच कंपन्यांचा एक वेगवेगळ्या अँगल्समधून आणि उपलब्ध असलेल्या इंटरनेटवरील माहितींच्या आधारे आपण त्या कंपन्यांचा विचारपूर्वक अभ्यास करून नक्कीच यातील अशा काही कंपन्या आपण निवडू शकतोय की ज्या आपल्याला अगदी अल्पावधीत म्हणजे 1-2 ते 3 महिन्यात शॉर्ट टर्ममध्ये स्पेक्युलर ट्रेड करून फायदा मिळवून देतील. आणि मग अशाही काही कंपन्या निवडता येतील की ज्या कंपन्या आपल्याला लॉंग टर्मसाठी उपयोगी पडतील. नक्कीच MTNL ही कंपनी आपण 2 ते 3 वर्ष होल्ड केलो तर ह्या कंपनीच्या मधून आपल्याला डिव्हिडंड रुपी तर गेन चांगला मिळेलच आणि त्याचसोबत ह्या कंपनीचं 2 ते 3 वर्षातली ग्रोथ ही मोठी प्रॉस्पेक्टिव्ह दिसते हे आपल्या लक्षात येईल.